एका नदीच्या म्हणजे गंगेच्या पलीकडच्या तीरावर एक साधू राहत होता आणि त्या साधूला दररोज दूध लागत असे. तो दूध आहारी होता, म्हणजे दूधच प्यायचं राहायचं. आणि पूर्वीची साधू लोक कोणी फळावर, कोणी दुधावर, कोणी एका पायावर उभं राहायचं, कोणी काय करायचं. आणि हे असे प्रापंचिक लोक जे असायचे ते त्यांना लागणार जे आहे ते पुरवठा करायचे. तर एक दिवस असा आला की गंगेचं पात्र मोठं आणि त्या जो माणूस ते दूध घेऊन जायचा तोच बिमार पडला. मग बिमार पडल्यानंतर त्याला असं वाटलं की तो जो नियम आहे आपला दूध पुरवायचा तो आपल्याला बंधनी पाडायचा. तर मग त्याच्या स्वतः एका लहान मुलाने सांगितलं की म्हणे आज गर्दी दूध दे घेऊन तूच जायचं. आता त्याला काही माहीत नव्हतं की दूध कसा नेत होता आपला बाप, कशा नेत होता. तर तिथं गंगेच्या काठावर नाव असायच्या, त्या नावेत बसून ते दूध पलीकडच्या काठावर त्या साधूला ती पोहोचवत असले. आणि ह्या बिमार झाल्यामुळं आता त्याच्या मुलाकडे ती ड्युटी आली, मुलगा लहान होता. तर त्या दिवशी हे नाव चालवणारे लोक जे होते त्यांचा होता संप. हे नदीच्या काठावर गेल्यानंतर विचार करू लागलं की आता दुर्वळचं पाणी जे आहे नदीचं ते कसं करायचं, आता वळण कसं जायचं, नाव आता नाही. मग त्यानं देवाचं नाव घेणं सुरू केलं. नाव जरी नसले ते काय होते. मग ते हरी हरी करत करत पलीकडच्या काठावर गेला आणि ते सोबतचं जे दूध होतं ते साधूने देऊन टाकलं. पण त्या साधूने प्रश्न पडला होता की नावेचा संप असताना हा पोरगा आला कसा. मग यांनी ते सांगितलं की मी पाण्यावरून चालत आलो. आता ही कल्पना तो म्हणजे अभ्यासू साधू होता, नुसतं दूध पिऊन राहणारा साधू होता, अनेक ग्रंथाचं पारायण केलेला होता, पण अनुभव काय नाही. प्रसिद्धी ज्याला म्हणतात, साक्षात्कार ज्याला म्हणतात, तो कोणताच प्रकार त्याने घडलेला नसल्यामुळं तो विचारात पडला की आपण ही क्रिया देखील करू शकत नाही, म्हणजे पाण्यावरून चालू शकत नाही. म्हणजे पाण्यावरून चालत आलेला हा पोरगा कसा चालत आला. मग त्यांनी त्याला थांबवलं. म्हणजे बेटा मी जर तुझ्यासोबत जर आलो तर मी पाण्यावरून चालू शकेन. तर म्हणजे काही कठीण नाही, म्हणजे चला म्हणे माझ्यासोबत. आणि मग हे दोघं ज्यावेळेस नदीवर आले काठावर आणि मग हा जो मुलगा जो होता, नाव नव्हती पण देवाचं नाव होतं तिच्या मुखामध्ये. हरी हरी असं करत करत तो पाण्यावरून चालू लागला. आणि मग तो मागं वळून पारावरती त्यावेळी आपले जे गुरु महाराज आहेत ते येणार होते. त्याचं काय झालं तर ते काठावरच होते. तर त्यांनी सांगितलं की तू थांब, मला येऊ दे. तर ते या म्हणे इकडं. तर ते महाराज पाण्यात पाय टाका गेले ते पाण्यातच बुडायचे. तर मग त्यांनी त्या मुलाने विचारलं की तू काय करून राहिला की जिच्यामुळं पाण्यावरून जावं लागला. तर तो पोरगा म्हणाला की माझी देवावर एवढी श्रद्धा आहे की मी नाव घेतो देवाचं आणि हरी हरी करत करत या पाण्यावरून चालायला लागलो. तर ते म्हणून माझं तर मी हरी हरी म्हणून आलो नव्हते, मी पाण्यात का जावं लागलो. तर ते म्हणून तुमचा 100% देवावर विश्वास नाही म्हणजे, कारण मी हरी हरी म्हणून चालून राहिलो आणि तुम्ही हरी हरी म्हणता धोतर वगैरे करणार. तर निष्ठा पाहिजे. निष्ठा असल्याशिवाय देव प्रसन्न होतो, त्याची कृपाही होते.